तात्या जा, नाही जातो बी आषाढी वारीला पंढरीला, हितच थांबतो. तात्यात जाचा थरथरता हात हातात धरून मन घट करून बोललो बघा. तवा कुठं त्यांनी भाताची पेज तोंडाला लावली. चुलत्यांना काक्यांना तात्यात जाच्या जेवणाचं काही पडलं नव्हतं. त्यांची पोटं नव्या घराच्या इचारांनीच भरली होती. सगळ्यांना वाड्याच्या पडक्या भिंतीत त्यांच्या वाटणीचं सिमेंटचं कॉलम दिसत होतं. वाड्यातली पिढ्यानपिढ्याची विठ्ठलाची वीट आणि तात्यात जा त्यांच्या नजरेच्या टप्प्यातच येत नव्हतं. आमच्याकडं तात्यांना जरा बरं वाटायचं. मी सकाळी नाक्यावर भाजीच्या स्टॉलवर जायचो. रात्री यायला उशीर व्हायचा. खरं माझ्याकडनं तुकाराम महाराजांच्या गाथेतले 4 अभंग ऐकल्याशिवाय तात्याला घास गोड लागायचं नाही. अलीकडं सारखं तात्यांच्या नजरेत विठ्ठलाची वीट तरळायची. आषाढी एकादशी कशी साजरी व्हायची म्हणून नकळतच बोलून जायचं. त्यांच्या जीवाचा घोर बघून काल त्यांना देवकर पानंदच्या विठ्ठल मंदिरात घेऊन गेलो बघा. म्हटलं तात्यात जा, हे बघा ह्या विठू माऊली पुढं सांगतो, आपल्या वाड्यातल्या विठ्ठलाच्या विटेचं नवं मंदिर मी लक्ष देऊन करून घेतो आणि आषाढीला तुमच्यासारखंच पंढरीला न जाता भक्तांसाठी हितच थांबतो. हे ऐकल्यावर अर्धांगवायूतनं बरं झालेल्या आमच्या तात्याज्यांच्या चेहऱ्यावर फोटोतल्या ज्ञानेश्वर माऊलींसारखं समाधान दिसलं बघा. म्हटलं विठ्ठल दिसला, विठ्ठल हसला हो.